नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 29 जुलैच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. नाना सुमित्राला सांगतात त्या दिवशी ऋषिकेश आणि जानकी खाऊ वाटण्यासाठी आश्रमात गेले नव्हते. ऋषिकेशच्या जन्माचा दाखला आहे ना, ती फाईल शोधायला गेले होते. प्रिकॉशन म्हणून त्यांनी ती फाईल बदलली आणि पार्वती आणि माझ्या फोटोच्या जागी तुझा आणि माझा फोटो लावला. म्हणून सगळं निभावलं. म्हणून ते ती फाईल द्यायला आले होते. सुमित्रा म्हणत असते, पण ही फाईल आपल्या घरात. नको नको, तुम्ही कशाला घेतली ही फाईल? तुम्ही त्यांना ठेवायला सांगायची ना. तर नाना सुमित्राला म्हणतात, एवढं सगळं झाल्यानंतर ते हिम्मतराव घाबरणारच ना, म्हणून तर त्यांनी ही फाईल इकडे आणून दिली. मी तर काय म्हणतो, ऋषिकेश आणि जानकीला सत्य सांगून टाकावं, म्हणजे त्यांच्या मनात काही प्रश्न राहणार नाहीत. नाहीतर सतत हे असं काहीतरी घडत राहील आणि घरातलं वातावरण बिघडून जाईल. सुमित्रा नानांना शपथ देते आणि म्हणते, हे सत्य कोणालाही कळता कामा नये. नाही म्हटलं तरी हे कळाल्यानंतर अनर्थ होईल. या घराची घडी विस्कटेल. आपण कितीही प्रयत्न केला तरी या घरात सख्ख सावत्र हे होणारच आणि मला हे कोणत्याही परिस्थितीत नकोय. ऋषिकेशला जन्म देणारी त्याची खरी आई पार्वती आहे आणि ती या जगात नाही, हे गुपितच राहायला हवं. नाना म्हणतात, हो मला पटतंय तुझं म्हणणं, पण ही फाईल आता कुठे ठेवायची? कोणाच्याही हाताला लागता कामा नये. कपाटात ठेवायची म्हटलं तर जानकीकडे कपाटाच्या चाव्या आहेत. बँकेच्या लॉकरमध्ये ठेवायचं म्हटलं तर ऋषिकेशकडे चावी आहे. ही फाईल म्हणजे आता टांगती तलवार झालीये. तर सुमित्रा नानांना म्हणते, एक जागा आहे. तसंही काही गोष्टी कडी कुलपात ठेवण्यापेक्षा बाहेर ठेवल्या तर सुरक्षित असतात, म्हणजे कोणाचं लक्ष नाही जाणार तिकडे. आणि सुमित्रा सुटकेसकडे बोट दाखवतच म्हणते, आपण ही फाईल त्यामध्ये ठेवू. नाना ती फाईल कपाटावरती सुटकेसच्या खाली ठेवतात. त्यानंतर जानकीचा गृहप्रवेश चालू असतो. त्यावेळी जानकी उखाणा घेते, नारळाच्या झाडाला अमृताचा झरा, ऋषिकेशराव माझ्या मंगळसूत्रातला हिरा. ऋषिकेश सुद्धा उखाणा घेतो, बैलगाडाच्या चाकाला लोखंडी दट्ट्या, जानकीचं नाव घेतो रणदिवेंचा पट्ट्या. गृहप्रवेश करत असताना जानकीच्या डोक्यात नाना आणि हिम्मतरावांचं बोलणं ऐकलेलेच विचार चालू असतात. त्यामुळे तिचा तोल जातो, तर तिला सगळे सावरतात. त्यावेळी ऐश्वर्या म्हणते, मी आहे ना, माझ्या गृहप्रवेशाच्या वेळी तुम्ही मला सावरलत, आता मी तुम्हाला सावरते. जानकी ऐश्वर्याला म्हणते, खरं तर हीच आपल्या रणदिवेंची रीत आहे, एकमेकांना सावरायचं. ऐश्वर्या लगेच जानकीला म्हणते, लक्ष्मीच्या पावलांनी घरात या. घरात आल्यानंतर ऐश्वर्या मनात विचार करते, लक्ष्मीच्या पावलांनी नाही, तू तर मी आखलेल्या प्लॅनप्रमाणे पावलं टाकतीयस जानकी. रहस्याची पहिली कडी कळलीये तुला, आता खरी मज्जा येणार. तेजस आणि मानसी रणदिवेंच्या घरी जानकी आणि ऋषिकेशला शुभेच्छा देण्यासाठी आलेले असतात. ते सगळे मस्त गप्पा गोष्टी करतात. त्यानंतर ते दोघे निघतात. ते गेल्यानंतर सारंग ऋषिकेशला म्हणतो, सगळं कुटुंब जमले आज कार्यक्रमामुळे, तर आपण एक छान फॅमिली फोटो काढू. आणि तो फोटोग्राफरला सांगतो, मगाशी ज्यांचा बाहेर वरांड्यात फोटो घेतला ना, तो या फोटोमध्ये आला पाहिजे, या रीतीने मॅच होईल असा फोटो घ्या. एक फॅमिली फोटो होतो. त्यानंतर ऐश्वर्या आजीला सांगत असते, आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. जानकीने नानासाहेब आणि हिम्मतरावांचं सगळं बोलणं ऐकलं. आजी ऐश्वर्याचं कौतुक करतच असते. तेवढ्यात तेथे शर्वरी येते आणि ती विचारते, कसलं कौतुक चालू आहे एवढं, आणि हिला सारखं गुंडी गुंडी का म्हणतेस? ही काही गुंड आहे का? तर आजी तिला विचारते, ही तुला गुंड वाटते का? सारंग माझा गुंडा आणि ही त्याची बायको म्हणून माझी गुंडी. तर शर्वरी विचारते, पण तुम्ही एवढ्या एक्साइटेडली काय बोलत होतात एकमेकींशी? तर ऐश्वर्या लगेच सांगते की आता जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादांचं लग्न झालंय ना, मग त्यांच्या लग्नानंतरची ही पहिली रात्र आहे, त्यांची रूम सजवायला नको का? तर मग त्या दोघी रूम सजवायचं ठरवतात. इकडे जानकी किचनमध्ये असते, तरी सुद्धा तिच्या मनात तेच विचार चालू असतात. ती मनात विचार करत असते, नाना हे असं कसं करू शकतात? ते म्हणाले, माझ्या आणि पार्वतीच्या नात्याबद्दल कोणालाही काहीही कळता कामा नये, म्हणजे पार्वती नावाची कोणीतरी बाई नक्कीच नानांच्या आयुष्यात आहे आणि ते नातंही लपवण्यासारखं आहे. रामराया, हे सगळं काय चालू आहे याची कल्पना आईंना नाहीये. काय करू मी? त्यावेळी ऋषिकेश तिथे येऊन काय झालं असं जानकीला विचारतो. तो तिला म्हणतो, परत काही गडबड झालीये का? तेवढ्यातच सारंग सुद्धा तेथे येतो आणि तो त्या दोघांना म्हणतो, अच्छा, चोरून चोरून भेटणं चालू आहे का? आता लग्न झालंय म्हटल्यानंतर भेटणं सुरूच होणार म्हणा. आणि त्याचं काहीतरी काम असतं, त्यामुळे तो ऋषिकेशला घेऊन जातो. त्यानंतर जानकी रूममध्ये असते, तर ऋषिकेश तेथे येऊन तिला जवळ घेतच तिला म्हणतो, खूप मिस केलं तुला. तेवढ्यातच तेथे सारंग, शर्वरी आणि ऐश्वर्या येते आणि त्या दोघांना म्हणते, चला पटकन बाहेर चला. तर ऋषिकेश म्हणत असतो, आता बाहेर कुठे? तर शर्वरी म्हणते, तुमचं एवढं सागरे संगीत
लग्न केलंय, मग त्याच्या पुढचं सुद्धा सगळं व्हायला पाहिजे ना. ते तिघे त्या दोघांना रूमच्या बाहेर काढतात आणि रूमचा दरवाजा लावून घेतात. तर ऐश्वर्या म्हणते काहीतरी गंमत असायला पाहिजे पण. तर शर्वरी लगेच पापड दाखवते. तर ऐश्वर्या म्हणते पापडाने काय डेकोरेशन करणार आहेत आपण. तर शर्वरी म्हणते पापड असे टाकायचे म्हणजे रात्रभर कुरुम कुरुम. तर ऐश्वर्या लगेच म्हणते काय शरुताई तुम्ही पण. तर ऐश्वर्या क्लॉक दाखवतच म्हणते माझ्याकडे अजून एक आयडिया आहे. आपण बरोबर 12:30चा अलार्म लावू. सारंग म्हणत असतो कशाला त्रास द्यायचा आपण दादा वहिनींना. त्यानंतर ते तिघे रूम सजवायला सुरुवात करतात. इकडे जानकीच्या डोक्यातून मात्र ते विचार काही जातच नसतात. त्यावेळी सुमित्रा जानकीकडे पाहून तिला विचारते कसला विचार करतीयेस. जानकी सांगते ओवीचा अभ्यास घ्यायचाय ना, परीक्षा जवळ आलीये, तिचे प्रिपरेशन्स बाकी आहेत याचाच. तर सुमित्रा जानकीला म्हणते ते बरोबर आहे पण आम्ही गावावरून आलं की सगळी जबाबदारी आमच्यावर घेऊ, खास करून स्वयंपाकघराची. आईंनी देवीला नवस बोललेला असतो की लग्न झाल्यानंतर आम्ही दर्शनाला येऊ, म्हणून ते दोघे कोकणात निघालेले असतात. तर नाना म्हणतात आम्ही दुपारपर्यंत परत येऊ, उद्या रात्री गोंधळ आहे ना. तर त्यानंतर ऐश्वर्या मनात विचार करते ती देवी यांना कुठली मलाच पावली. बाहेर जात आहेत म्हणजे यांच्या रूममध्ये आता कोणीच नसेल. हिम्मतरावांनी दिलेली फाईल यांच्या रूममध्येच असेल. ती फाईल जर माझ्या हाती लागली तर मजाच येईल. आणि जानकी मनात विचार करत असते नाना हे असं कसं करू शकतात. ऋषिकेशला लवकरात लवकर हे सांगायलाच हवं. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे जानकी हिम्मतराव आणि नानांचं ऐकलेलं बोलणं ऋषिकेशला सांगते. त्यावेळी ऋषिकेश म्हणतो आईच्या नकळत एवढी मोठी गोष्ट, हे सगळं काय प्रकरण आहे ते आपल्याला शोधून काढावंच लागेल. ते दोघे ती फाईल शोधतात आणि ऋषिकेशच्या हाती ती फाईल लागते. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.